नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 1 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहूया। विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव। ही एकूण परीक्षा 40 गुणांसाठी असेल। तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 30 गुण असतील। त्यातील प्रात्यक्षिक खालील संख्या प्रतीकांच्या रूपात दाखवा। तोंडीमध्येच हा भाग घेतला जातो। तोंडी परीक्षेसाठी ही प्रश्न विचारलेले आहेत। खालील संख्या वाचा। संख्यांचं फक्त वाचन करायचं आहे आणि त्याखाली आपल्याला लेखी परीक्षेचे प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 खालील संख्या अंकात लिहायची आहे। 250 250 उत्तर लिहायचं आहे। त्यातील प्रश्न ब, पुढील आकृतीचे नाव चौकटीत लिहा। त्रिकोणाची आकृती दिलेली आहे, त्याचं नाव लिहून दिलेलं आहे। पुढील प्रश्न, दिलेल्या चौकटीत योग्य संख्या लिहा। 621 संख्या दिलेली आहे। शतकच्या ठिकाणी 6, दशकच्या ठिकाणी 2, एककच्या ठिकाणी 1। पुढील प्रश्न, सर्वात मोठ्या संख्येला गोल करा। दिलेल्या संख्येचं वाचन केल्यानंतर आपल्याला 564 मोठी संख्या मिळणार आहे, म्हणून त्या संख्येला गोल केलेला आहे। संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लिहायचा आहे। चढता क्रम 285, 387, 614, उतरता 614, 387, 285। व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तर पहा। फ प्रश्न, दिलेल्या संख्या तक्त्यात शोधून त्या संख्येला गोल करायचा आहे। चारही संख्या गोल करून दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2 बेरीज करा। 462 अधिक 321 बेरीज केली 783। दुसरा, 308 अधिक 126 या संख्येची बेरीज केली, उत्तर 434। पुढील प्रश्न, किती ते लिहा। शतकांचे जर आपण काउंट केले तर 4 आहेत, दशक 2 आणि 3, उत्तर 423। पुढील प्रश्न क, प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या तयार करायची आहे। 459, 945 या दोन संख्या तयार केलेल्या आहेत। ड प्रश्न, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। 825च्या अगोदर 824 येणार आहे। यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे। दिलेल्या चित्रावरून जर आपण संख्या लिहिली तर 212 आणि 114, तर 212 मोठे आहे त्यामुळे ते साईन दिलेलं आहे। वजाबाकी करा। 896 वजा 254, उत्तर 642। दुसरं उदाहरण, 495 वजा 137, उत्तर 358। शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे। फ प्रश्न 1 गुणांसाठीच हा प्रश्न आहे। 23 गुणिले 4 कोणतंही शाब्दिक उदाहरण तुम्ही तयार करू शकता। आपण तयार केलेलं, एका पेनची किंमत 23 रुपये आहे, तर 4 पेनची किंमत किती। आणि प्रश्न क्रमांक 3 त्यातील खालील गुणाकार करा। 2 गुणांसाठी आहे। 6 गुणिले 4 6 चौक 24 किंवा 4 सक 24। 3 गुणिले 8 8 त्रिक 24। दोन्हीही चौकटीमध्ये 24 उत्तर लिहायचं आहे। तसेच आपण पुढील प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 3 त्यातील ब प्रश्न, विस्तारित रूपात संख्या दिलेली आहे, त्यावरून संख्या लिहायची आहे। 574। क प्रश्न, दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत लिहा। 820 आणि 6। पुढील उदाहरण सोडवा। नोटा चित्रामध्ये व्यवस्थित दिसत नाहीत। 10च्या नोटा आहेत आणि 1 रुपयाचे 4 कॉईन आहेत। 24 रुपये झाले आणि त्यामधून मनोजला 12 रुपये दिलेले आहेत, उत्तर 12 रुपये। म्हणजेच ते उदाहरण आहे, अजितकडे 24 रुपये होते, त्याने मनोजला 12 रुपये दिले, तर किती राहिले, उत्तर 12 रुपये। योग्य पर्यायाला गोल करा। 3ची 5 पट 15 म्हणून 2 पर्यायाला गोल केलेला आहे। 6ची तिप्पट 18 म्हणून पर्याय 1 गोल केलेला आहे। 5ची दुप्पट 10 म्हणून 4 पर्याय गोल केलेला आहे। पुढील प्रश्न, पुढील उदाहरणे सोडवा। एका ओळीत 5 मुले, तर अशा 3 ओळीत किती मुले। 5 गुणिले 3, 3 15, 3 ओळीत 15 मुले असतील। एका टोपलीत 4 फुले तर 5 टोपलीत किती फुले, उत्तर 5 टोपलीत 20 फुले असतील।
धन्यवाद.